हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आज मी टाकत आहे मिहीरच्या बड्डेचा व्लॉग. सो मिहीरचा 7th बड्डे होता आणि आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला. दिस इज द बिगेस्ट बड्डे ऑफ हिज एंटायर 7 years. सो आम्ही बुक केलेला होता आमच्या घराजवळचा एक खूप छान लग्नाचा हॉल, ज्याच्यामध्ये खूप छान डेकोरेशन केलेली होती. जी डेकोरेशन मिहीरला आवडत होती तीच डेकोरेशन होती. आणि जर तुम्हाला त्याचा नंबर पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. सोबतच हा हॉल खूपच जास्त छान होता. जर तुम्ही नांदेड सिटीजवळ राहत असाल तर नक्की तुम्ही हा हॉल यूज करू शकता. सोबतच ही होती व्हायरल गाडी, जी की FC रोडवर व्हायरल झालेली होती. एका मुलांनी चालवलेली होती, जे त्याच्या वडिलांनी आणून आम्हाला दिली होती, जे आमचे डेकोरेटर्स होते. मिहीरचे खूप सगळे व्हिडिओज काढले, फोटोज काढले. आम्ही खूप दिवसापासून मिहीरच्या बड्डेची प्लॅनिंग करत होतो. ऑलमोस्ट 2 months केटरिंग सर्व्हिसेस आम्ही छान प्रकारे घेतलेली होती. टेस्टिंगला गेलेलो होतो. हॉल खूप सगळे बघितले होते. कॉस्ट्यूम डिसाईड केलेले होते. सोबतच रिटर्न गिफ्ट डिसाईड केलेले होते. ह्याच्यासोबतच मिहीरने खूप सगळे फोटोज काढले, खूप सगळे व्हिडिओज काढले आणि आमचे सगळे आम्ही ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन दिली होती सगळे आलेले होते. खूप जास्त मजा आली. आणि ह्याच्यासोबतच मिहीरचा 7th बड्डे खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला. ओन्ली एकच गोष्ट नव्हती, ती होती पूजा आणि कीर्ती मिहीरच्या बड्डेमध्ये नाही येऊ शकले, कारण की ती लखनौला राहते आणि खूप लांब असल्यामुळे तिला एका दिवसासाठी येणं पॉसिबल नव्हतं. पण आम्ही खूप मिस केलं त्याला आणि खूप छान प्रकारे बड्डे सेलिब्रेट केला. सगळेजण आले होते. सगळ्या मिहीरला खूप सगळे ब्लेसिंग्स दिले आणि मी पण विशालला एक खूप छान प्रकारे सरप्राईज दिलं, ज्याचा व्लॉग मी पुढे टाकणार आहे. ह्याच्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. Thank you.